यार मुलगी आहे मित्र आहे इकडे नमस्कार. आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात तो हे दिसतंय इकडं. आता टेकडीवरती आलो होतो पळायला आणि दोन ह्या महाविद्यालयात आता शिकणाऱ्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या मुली आहेत. बहुतेक सातारच्या आहेत, माहीत नाही, लॉ शिकतात असं कळलं. ARI टेकडीवरती आता ह्या दोघी बियर दारू आणि नशेचं काहीतरी घेऊन एका कोपऱ्यात पडल्या होत्या. आता हे तरुण आहेत इथं दोघं जण, त्यांना गाडीवरती घेऊन आले. हे लाईव्ह करण्यामागचा हेतू एवढाच की काल परवाच आपण पाहिले की पुण्यामध्ये 4,000 कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडले आणि आज लगेच तुम्ही आता पाहू शकता ह्यांची जी अवस्था आहे. म्हणजे मी आता तुम्हाला दाखवू शकतो की यांची अवस्था काय. 11वी 12वीतल्या 16-17 वर्षाच्या मुली आहेत ह्या, तुम्ही पाहू शकता. दुसरीला तर शुद्धच नाहीये. दुसरीला तर शुद्ध नाहीये, तुम्ही पाहताय. तर मी यांना दवाखान्यात आम्ही घेऊन तर चाललोय, त्यांना पोहोचवतो. परंतु याविषयीच मला खरं तर गेली 2-3 दिवस बोलायचं होतं. ही ड्रग्ज हे आता आपल्या शहराकडे लक्ष आहे का? हा, हे काय चाललंय बघा तुम्ही. ही अवस्था आहे आताच्या तरुण पिढीची. आणि इथं आता सगळे ऑटो मागवली का बाळा तिने? आणि तुम्ही बघू शकता की आता टेकडी जिथे आम्ही व्यायामाला येतो सगळे वर्षानुवर्ष इथं लोक, याच टेकडीवरती ही लहान लहान मुलं इतके इझी अवेलेबल पैसा असतो, पैसा मिळतो आणि त्यातून येऊन इथं नशा करतात. आता जीवाचं जर यांच्या काही बरं वाईट झालं तर यांच्या आईबापांनी कोणाकडे बघायचं? आणि आईबाप आपल्या मुलांकडे लेकरांकडे लक्ष देतात की नाही या सगळ्यामध्ये? तुम्ही पाहताय यांची अवस्था इतकी वाईट आहे. बरं, ही जनरेशन आहे आपली आत्ताची, जी आपण ज्याला खिशात पैसे द्यायचे आणि आईबापाच्या जीवावरती शिकायला यायचं, शहरात दुसऱ्या शहरात नाही इथं पुण्यात यायचं आणि आपल्याला मोकळा वेळ मिळतो म्हणून प्रचंड हे धंदे करायचे. हिच्या एवढीच माझ्या घरात मुलगी आहे स्वतःची. म्हणजे मलाही एक पालक आहे, त्यामुळे मलाही घाबरायला होतं या असं सगळं बघून की उद्या आपल्या घरातल्या लेकरांनी हे केलं तर आपण कोणाच्या तोंडाकडे बघायचं. खरं तर प्रत्येक पुणेकरांनी या सगळ्यावरती आता प्रचंड लक्ष देण्याची गरज आहे. खूप सिरियस विषय आहे हा. 4,000 कोटी रुपयांचं ड्रग्ज पुण्यात सापडतंय. शहरामध्ये शिकण्यासाठी हजारो लाखो मुलं मुली बाहेरून येतात. रात्री अपरात्री पब्स हळू बोल ग बाळा तू. पब्स वरती डिस्कोमध्ये सर्रास ड्रग्ज घेतात, ड्रग्ज घेऊन पडतात. हे पहा, ड्रग्ज घेऊन पडतात आणि आईबाप आपले काहीही यांना बघत नाही. खरं तर याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. काय करू शकतो आपण? विषयाचं माहेर घर होतंय का संस्कृतीचं आणि शिक्षणाचं पुणे, हे फार सिरियसली विचार करणं गरजेचं आहे की आपण संस्कृतीचं माहेरघर, शिक्षणाचं माहेरघर जे पुणे म्हणतो, त्या शिक्षणातही टेकड्या जिथं लोक आपलं शरीर सांभाळण्यासाठी व्यायाम करायला येतात, त्या ठिकाणी आज ही तरुण मुलं मुली आपल्या आईबापांना माहीत नसतं, त्या पालकांना माहीत नसतं, अशा अवस्थेत येऊन इथं ड्रग्ज घेतात. ह्यांच्या तोंडातून फेस येतोय आणि आता तुम्ही बघू शकता की ह्यांची ही अवस्था आहे. त्याच्यामुळं आपण एक पालक, एक सजग नागरिक, एक आईबाप, कुणाचे तरी भाऊ
बहीण म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत की नाही सिरियसली, की पुण्यासारख्या ठिकाणी 4,500 कोटीचा ड्रग्ज सापडून कुठल्याही पुणेकर नागरिकांनी त्याच्यावर साधी प्रतिक्रिया सुद्धा नोंदवलेली नाहीये. मागे ललित पाटील सापडला, त्याच्यानंतर आता हे, त्याचा प्रत्येकाने फक्त राजकारणासाठी म्हणूनच उपयोग केला. पण येणारी ही पिढी आणि आत्ताची असलेली ही पिढी पूर्ण बर्बाद होती ह्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे की नाही, आपण काही सिरियस करणार आहोत की नाही याच्यावरती मला वाटतं हा सगळ्यांनीच संपूर्ण पुणेकरांनी विचार करण्याचा मुद्दा आहे. आणि जर आत्ता आपण नाही विचार केला तर आपल्या पुण्याचा जो काही उडता पंजाब ड्रग्सचं माहेरघर होण्यासाठी वेळ लागणार नाही. तरुण पिढी ही 11वी 12वी शिकणाऱ्या मुलं मुली आहेत आणि ह्यांच्याच बरोबरीने शाळेत शिकणारी 8वी 9वी 10वीतली जी मुलं आहेत ही मुलं देखील आज पानपट्ट्यांमध्ये सर्रास ड्रग्ज गांजा चरस इझिली अवेलेबल होतं. माझ्या लाईव्हच्या माध्यमांना खरं तर मी पळत होतो, यांना घेऊन आलो तिथून आणि त्याच्यानंतर घेऊन आल्यानंतर मला हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं वाटलं म्हणून मी पोहोचवतो. आता यांना हॉस्पिटलमध्ये ते घेऊन चाललो, त्यांच्या बाकीच्या मित्रांना बोलवून घेतलं आहे आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जातोच आहोत आम्ही. होपफुली त्यांना काही होणार नाही याची काळजी 100% घेऊ. पण आपण आपल्या शहराकडं, आपल्या पुणे शहराकडं लक्ष देणार आहोत का? आज टेकडीवरती थोडी कुठेतरी कोपऱ्यात बसायची जागा आहे म्हणून हे इथं उद्योग करतात. हे रोज रात्री असेच नॉनस्टॉपच्या चौकारात बुधवारी शनिवारी रात्री हजारो जण जमलेले असतात. कुठल्या पब्स आणि डिस्कोमधनं आलेले असतात, ड्रग्ज घेतलेले असतात, दारू पिलेले असतात, बियर पिलेली असते. पुण्याच्या संस्कृतीचं वाटोळं चालवलंय सगळ्यांनी. शिक्षणासाठी म्हणून इथं यायचं आणि शिक्षणासाठी येऊन करून हे सगळं थांबवायचं नाही. आता हे थांबवायचं की नाही हे तुमच्या हातात आहे. तेवढंच बघा आणि पुणेकर म्हणून आता तरी जागरूक व्हा.